मंचर या ठिकाणी जे दूध भेसळीचं जे रणकदन चालू आहे, मुख्य आरोपी हा मंचर येथे आढळून आल्यानंतर सर्व राज्यामध्ये खळबळ उडली आहे. त्याच अनुषंगाने वळसे पाटील यांनी मंचर या ठिकाणी एक परिसंवाद आयोजित केलेला आहे. परिसरातले जे काही कार्यकर्ते किंवा दूध गवळी किंवा काही पदाधिकारी असतील ते या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत. आणि जो मुख्य आरोपी होता सुशांत हिंगे यांचे जे चुलते आहेत विष्णू हिंगे, जे जिल्हा दूध संघावरती संचालक आहेत, तसेच माजी अध्यक्ष राहिले ZP सदस्य आहेत, ते देखील आपल्याला वळसे पाटील यांच्या शेजारी एक खुर्ची सोडून बसलेले आपल्याला आढळून येते. आपण झूम करूया. हे आहेत विष्णू हिंगे. यांच्याच पुतण्याला अटक करण्यात आलेली आहे. भेसळयुक्त दुधाचा जे काही रसायन लागतं ते पुरवठा करण्यामध्ये मुख्य सूत्रधार असल्याचं बोललं जातं आणि शासनाने यांच्या पुतण्यांना अटक केलेली आहे. आणि याच अनुषंगाने वळसे पाटील हे का बोलत नाही आहे अशी मोठ्या प्रमाणावर टीका आंबेगाव तालुक्यात सुरू होती. अनेक विरोधकांनी देखील वळसे पाटील यांच्यावर टीका केलेली होती. त्या अनुषंगाने आज वळसे पाटील यांनी या विषयावर हा जो काय जनसंवाद जो काय आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये कात्रजचे जे माजी चेअरमन होते डमडेरे ते देखील आपल्याला दिसत आहेत. अनेक हे आहेत. आणि आता काय नक्की ते बोलत आहेत, नक्की काय झालं आहे, झालेल्या जे काय ते वळसे पाटील किंवा त्या बाकीच्या लोकांवर जे आरोप झाले त्यावर काय ते उत्तर देतील याकडे आता लक्ष लागलेलं आहे. परंतु मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक या ठिकाणी आलेले आहेत. आजच या ठिकाणी मंचर येथे विशेष सभा आयोजित करण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने आज जनसेवा मेळावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. नक्की काय याच्यावरती वाच्यता होईल, कोण काय बोलतंय यावर आपले लक्ष असणार आहे. आपण शिवाय न्यूज पाहत राहू. मंचर.